हाय हॅलो नमस्कार सर्वांना। आज आहे संडे असल्यामुळे झोमॅटो किचन मी माझं बंद ठेवते, तर मग ठरवलं आज आपण बनवू जवसाची चटणी। जवस आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे। जवसमध्ये ओमेगा 3 असल्यामुळे ते आपल्या शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो। याच्यामुळे जवस आपल्या खाण्यात असलीच पाहिजे। तर चला मग वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी गॅसवर मी कढई ठेवली आहे। आता यात टाकत आहे अर्धा किलो जवस। जवस भाजून घ्यायच्या पहिले थोडी बघून घ्यायची, कारण जवसमध्ये पुष्कळदा मातीचे बारीक कण सुद्धा असतात, म्हणून ती भाजायच्या पहिले एकदा नक्की बघून घ्यायची। गॅसची फ्लेम मी मिडियमच केलेली आहे। मिडियम गॅसवरच आपल्याला ही जवस भाजून घ्यायची आहे। 5 ते 7 मिनिटं झालेली आहे जवस भाजून। आता मी थोडी खाऊन बघते। या ठिकाणी बघा जवसचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि ही जवस फुललेली आहे। जवस आपली भाजून झालेली आहे। आता आपण ही जवस एका ताटामध्ये काढून घेऊ। जवस मी ताटामध्ये काढून घेतली। आता आपण याच कढईत 1 छोटी वाटी पांढरे तीळ टाकत आहे। पांढरे तीळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता। तीळ सुद्धा आपण मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहे। या ठिकाणी बघा तीळचा कलर बदललेला आहे। तीळ आपली भाजून झालेली आहे। आता ही तीळ आपण याच ताटामध्ये काढून घेऊ। याच कढईत आता आपण टाकत आहे 2 चमचे जिरं। जिरं सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जिरं सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे। आता हे जिरं आपण याच ताटात काढून घेऊ। सर्व आपण एकाच ताटात काढून घेतलेलं आहे। आता या कढईत मी टाकलेलं आहे 1 चम्मच तेल। आता आपल्याला यात टाकायचं आहे भरपूर सारा लसूण। लसणाचे मी 10-12 गाठे घेतले होते। अशा प्रकारे लसूण आपल्याला भरपूर घ्यायचा आहे। लसूण या चटणीमध्ये भरपूर असला की चटणीला खूप मस्त चव येते। मीडियम गॅसवरच आपल्याला हा लसूण परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत हा लसूण क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपण याला परतून घ्यायचं। जास्त तेल टाकायचं नाही, कमी तेलातच या लसणाला आपल्याला परतून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघा लसूण अशा प्रकारे आपण भाजून घेतलेला आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हा लसूण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। लसूण बघा या ठिकाणी थंड झालेला आहे। एक कळी मी तुम्हाला तोडून दाखवते। अशा प्रकारे लसूण आपल्याला क्रिस्पी छान भाजून घ्यायचा आहे। आता याच ताटात आपण लसूण सुद्धा ओतून घेऊ। हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊ। हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता यात टाकायचं आहे 1 चम्मच मीठ। मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे। या चटणीमध्ये तुम्ही लाल तिखट सुद्धा टाकू शकता। लहान मुलं सुद्धा ही चटणी खाऊ शकेल, म्हणून मी यामध्ये लाल तिखट घातलेलं नाही। आता आपण याला वाटून घ्यायचं। या ठिकाणी बघा जवसाची चटणी मी वाटून घेतलेली आहे। ही जवसाची चटणी 2 महिने खराब होत नाही। जेवायच्या वेळेला यामध्ये तुम्ही लाल तिखट आणि थोडंसं तेल घेऊन सुद्धा ही चटणी खाऊ शकता। ही चटणी खायला मस्त लागते। अशा प्रकारे जवसाची ही चटणी नक्की करून बघा। आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।